सर्वांना नमस्कार. वेलकम टू द शेअरिंग स्टोरीज पॉडकास्ट. या चॅनलमध्ये आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे झुंपा लाहिरी यांचे वेअर अबाउट्स हे पुस्तक आहे. नमस्कार. वेअर अबाउट्स म्हणजे नावाचा अर्थ आहे एखादी व्यक्ती कुठे आहे ते ठिकाण. पण हे पुस्तक वाचताना ना माझ्या मनात सारखा एक प्रश्न येत होता की या पुस्तकातली नायिका नक्की कुठे आहे. बरोबर. म्हणजे ती एका शहरात राहते, फिरते, लोकांना भेटते, पण तिचं खरं ठिकाण कोणतं? आजच्या या चर्चेत आपण याच प्रश्नाचा थोडा शोध घेऊया. कारण हे पुस्तक म्हणजे नेहमीसारखी सरळसोट कथा नाहीये. नाही, अजिबात नाही. ही एका अज्ञात इटालियन शहरात एकट्या राहणाऱ्या मध्यमवयीन स्त्रीच्या मनातली तिच्या आतली गोष्ट आहे. अगदी. आणि ही गोष्ट आपल्याला छोट्या छोट्या प्रसंगांमधून सांगितली आहे, नाही का? म्हणजे ऑफिसमध्ये, पूलवर, रस्त्यावर असे छोटे छोटे तुकडे आहेत. हो, आणि आपण ते जोडत जातो. आणि या प्रवासात लेखिका झुंपा लाहिरी स्वतः एका वेगळ्या प्रवासावर होत्या. त्या पुलिझर पुरस्कार विजेते आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे. पण या पुस्तकाची खास गोष्ट काय माहितीये? कोणती? त्यांनी हे पुस्तक आधी इटालियन भाषेत लिहिलं आणि मग स्वतःच इंग्रजीत अनुवादित केलं. अरे वा, हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. कारण एक नवीन भाषा शिकताना, त्यात लिहिताना माणूस आपोआपच थोडा परका होतो, एक निरीक्षक बनतो. एक्झॅक्टली. आणि तीच भावना या पुस्तकाच्या नायिकेमध्ये पूर्णपणे उतरलेली आहे. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. मला वाटतं हा फक्त भाषेचा प्रयोग नाहीये. मग जणू काही लेखिकेचा तो भाषिक प्रवास आणि नायिकेचा भावनिक प्रवास ते एकमेकात पूर्णपणे गुंतलेले आहेत. आणि याच भावनिक प्रवासाच्या केंद्रस्थानी एकच शब्द आहे, एकांत. हो, एकांत. आणि ती त्याबद्दल काय म्हणते बघा. एकांत हा माझा व्यवसाय बनला आहे. त्याला एक विशिष्ट शिस्तीची गरज असते आणि ही एक अशी स्थिती आहे जी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. हो, हे ऐकून असं वाटतं की तिने हा एकांत जाणीवपूर्वक निवडला आहे. ती त्याचा सराव करतीये, जसं एखादा कलाकार रियाज करतो. बरोबर. पण इथे मला एक प्रश्न पडतो, ही खरंच तिची निवड आहे की एक बचावात्मक पवित्र आहे? म्हणजे एक डिफेन्स मेकॅनिझम. अच्छा. म्हणजे ती स्वतःला नात्यांपासून, गुंतवण्यापासून वाचवण्यासाठी तर हा एकांत परफेक्ट करत नाहीये ना. कारण पुस्तकात पुढे तिच्या आईचा उल्लेख येतो. हो, येतो. जी एका तीव्र दुःखद एकांतात अडकलेली आहे. कदाचित आईच्या अनुभवाचा तिच्यावर इतका प्रभाव आहे की तिला नाती जोडण्याची भीती वाटते. अरे, मी या दृष्टीने विचारच केला नव्हता. म्हणजे हा सराव म्हणजे स्वातंत्र्याचा उत्सव आहे की एक प्रकारची पळवाट? हा खूपच इंटरेस्टिंग मुद्दा आहे. की नाही? कारण ती लोकांमध्ये असूनही नाहीये. ती सगळं काही त्रयस्थपणे पाहतीये. एखाद्या समीक्षकाने म्हटलंय की हे पुस्तक वाचताना एखाद्याची डायरी किंवा जर्नल वाचल्यासारखं वाटतं. अगदी अवकाशाबद्दल आहे, जिथे ती स्वतःला सुरक्षित अंतरावर ठेवून जगाचं निरीक्षण करू शकते. आणि ह्या निरीक्षणात तिची सर्वात मोठी सोबती आहे ते शहर. ती एक नाव नसलेली प्राध्यापिका आहे. ती सतत फिरत असते, लोकांना निहाळत असते. पण मला वाटतं तिचं खरं नातं माणसांपेक्षा जास्त त्या शहराशी आहे. मी तर म्हणेन की हे शहरच तिचं मुख्य नातं आहे. ते स्थिर आहे, ते तिच्याकडून कोणतीही मागणी करत नाही. ते प्रिडिक्टेबल आहे. हो, माणसांच्या नात्यांसारखं गुंतागुंतीचं नाही. पथपथ, बाग, चौक हे सगळे तिच्या आयुष्याचे मूक साक्षीदार आहेत. ते तिला एकटेपणातही सोबत असल्याची भावना देतात, पण गुंतवून ठेवत नाहीत. तिचं दैनंदिन जीवन ही किती साधं आहे की नाही. सुपरमार्केटला जाणं, पूलवर जाणं, मित्रांकडे जेवायला जाणं. पण त्या साध्या क्षणांमध्येही ती काहीतरी शोधत असते. हो. मला तो स्टेशनरीच्या दुकानातला प्रसंग खूप आवडला. ती म्हणते, प्रत्येक खरेदी कितीही सामान्य असली तरी मला आनंद देते. प्रत्येक वस्तू माझ्या आयुष्याला कुठेतरी वैधता देते. हे खूप महत्वाचं आहे. वैधता किंवा व्हॅलिडिटी. एक लेखिका आणि शिक्षिका म्हणून तिची ओळख तिच्या कामाशी, तिच्या साधनांशी जोडलेली आहे. पेन, कागद, पुस्तकं. बरोबर. आणि ही ओळख तिला जास्त सुरक्षित वाटते, कारण ती तिच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे जेव्हा ती एक वही विकत घेते, तेव्हा ती फक्त एक वस्तू खरेदी करत नाही,
तर ती तिच्या ओळखीला, तिच्या अस्तित्वाला अधिक पक्क करत असते. मला हे खूप रिलेट झालं. एक नवीन वही किंवा पेन विकत घेतल्यावर जो एक छोटासा आनंद मिळतो तो खरंच खूप खास असतो. आणि लाहिरींनी हे इतक्या सुंदर शब्दात मांडले. त्यांची लिहिण्याची पद्धतच वेगळी आहे. हो, ती साध्या गोष्टींनाही एका वेगळ्याच उंचीवर नेते. हो. आणि हे सगळे साधे प्रसंग इतके सुंदर वाटतात ते केवळ लाहिरींच्या शब्दांमुळे. त्यांची लेखन शैलीच या पुस्तकाचा आत्मा आहे. तिला काव्यात्मक गद्य म्हणतात आणि ते अगदी बरोबर आहे. प्रत्येक वाक्य इतकं नेमकं आणि चित्र उभं करणारं आहे. हो, ते सूर्योदयाचं वर्णन करणारं वाक्य आठवते का? हो, अप्रतिम आहे ते. सुरुवातीला अतिशय अचूक दिसणारा तो गोल अंडेच्या पिवळ्या बलकासारखा बाहेर येतो, जो नंतर कवचातून निसटतो. तो पद्धतशीरपणे वर येतो आणि वर चढताना फिकट होतो. काय अप्रतिम आहे. एका साध्या सूर्योदयाला त्यांनी जिवंत केलं आहे. खरंय, पण या सौंदर्यात एक प्रकारचा दुरावाही आहे, नाही का? म्हणजे ती प्रत्येक गोष्टीकडे इतक्या त्रयस्थपणे पाहते की ती त्या क्षणाचा भाग असल्यासारखं वाटतच नाही. ती फक्त एक निरीक्षक आहे. ती सूर्योदय अनुभवत नाहीये, तर त्याचं विश्लेषण करतेय. असं नाही का वाटलं? अगदी तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. या सुंदर वर्णनांमध्ये एक प्रकारची अलिप्तता आहे. आणि हीच दुहेरी भावना संपूर्ण पुस्तकात आहे. बरोबर. एका ठिकाणी ती म्हणते उत्साह आणि भीती, आसक्ती आणि दुरावा. ती एकाच वेळी लोकांच्या जवळ येऊ इच्छिते आणि त्याच वेळी दूरही राहू पाहते. ही ओढाताण सतत जाणवते. आणि हेच तर मानवी स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. लाहिरींनी ते खूप सूक्ष्मपणे पकडलं आहे. हे पुस्तक आपल्याला घाईघाईत वाचून पुढे जाऊ देत नाही. नाही, अजिबात नाही. ते आपल्याला थांबायला लावतं, प्रत्येक वाक्यावर, प्रत्येक भावनेवर विचार करायला लावतं. हा एक शांत, ध्यानस्थ अनुभव आहे. आणि ही अलिप्तता किंवा दुरावा कुठून आला असेल याचे धागेदोरे तिच्या भूतकाळात दिसतात, विशेषतः तिच्या आईसोबतच्या नात्यात. हो, तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिची आई एका भीषण एकांतात अडकलेली आहे, जिथे ती कोणाशी संवाद साधत नाही. हो. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण त्यातून नायिकेच्या एकांताची मुळं कुठे आहेत याचा अंदाज येतो. तिच्या आईचा एकांत हा तिच्यावर लादलेला आहे, तो दुःखद आहे. पण त्या नायिकेचा एकांत हा तिने घडवलेला आहे, तो नियंत्रणात ठेवलेला आहे. मग प्रश्न असा येतो की ती तिच्या आईसारखं होण्यापासून स्वतःला वाचवतेय का? म्हणजे तिचा हा सगळा एकांताचा सराव म्हणजे तिच्या आईच्या नशिबी आलेल्या एकांताची पुनरावृत्ती टाळण्याचा एक प्रयत्न आहे. राईट. वाव. एका समीक्षकाने म्हटलं होतं की त्यांना तिच्या आईबद्दल अजून वाचायला आवडलं असतं. खरं. आणि आता मला कळतंय का? बरोबर. कारण नायिकेला समजून घेण्याची किल्ली तिथेच दडलेली आहे. एक्झॅक्टली. ती तिच्या आईच्या नशिबाचा वारसा पुढे चालवणार आहे की ती तो चक्रव्यूह भेदून बाहेर पडणार आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुस्तकाच्या शेवटाकडे घेऊन जातं, जिथे एक मोठा बदल घडतो. बरोबर. ती एका वर्षासाठी फेलोशिपकरिता आपलं ते स्थिर, सुरक्षित आयुष्य आणि ते शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेते. हो. हा तिच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. तिचं जे काही वेअरअबाउट्स होतं, जे काही तिचं निश्चित ठिकाण होतं, ते ती स्वतःच उद्ध्वस्त करत आहे. हो. आणि ती त्यासाठी एक खूप सुंदर वाक्य वापरते. ती म्हणते, आणि तरीही माझे आयुष्य तुकड्या तुकड्यांत विखुरले जात असताना मला असे वाटले की मी अखेर श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर येत आहे. सुंदर. म्हणजे हा बदल वेदनादायी आहे, पण तो मुक्त करणाराही आहे. हो. जणू काही ती इतके दिवस एका घुसमटीत होती, त्या सुरक्षित पण बंदिस्त आयुष्यात, आणि आता तिला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळत आहे. अगदी. ती स्वतःहून अस्थिरतेला निवडत आहे आणि या बदलाला ती आकाशाच्या रूपकाशी जोडते. ती म्हणते, आकाश समुद्राच्या विपरीत त्यातून जाणाऱ्या लोकांना कधीच धरून ठेवत नाही. त्याला काही फरक पडत नाही. हो. मला वाटतं नायिकासुद्धा अशीच अनासक्ती आणि परिवर्तन शोधत आहे. तिला असं काहीतरी हवंय जे तिला बांधून ठेवणार नाही, जे तिला मुक्तपणे पुढे जाऊ देईल. ती त्या शहराच्या, त्या स्थिर ओळखीच्या पलीकडे जाऊ पाहतेय. तर आपण सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया. या पुस्तकाचं नाव आहे वेअरअबाउट्स. तर या सगळ्या प्रवासानंतर नायिकेला तिचं खरं ठिकाण सापडतं का? मला वाटतं तिला याचं उत्तर मिळतं की तिचं ठिकाण हे कोणतंही एक शहर, एक घर किंवा एक नातं नाहीये. कदाचित तिचं खरं ठिकाण ही सतत शोधत राहण्याची, निरीक्षण करत राहण्याची आणि बदलत राहण्याची अवस्थाच आहे. द जर्नी इटसेल्फ इज द डेस्टिनेशन. बरोबर. ती स्थिरतेत आपलं स्थान शोधत होती, पण तिला कळतं की तिचं स्थान तर प्रवासातच आहे. अप्रतिम.
थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक म्हणजे एकटेपणाला एका वेगळ्याच नजरेने बघतं, रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधलं सौंदर्य दाखवतं आणि आपण या जगात नक्की कोण आहोत, आपलं स्थान काय आहे यावर विचार करायला लावतं. अगदी. हे पुस्तक आपल्याला स्वतःच्या आयुष्यातील क्षणांकडे अधिक आपुलकीने आणि सूक्ष्मतेने पाहायला शिकवतं. अगदी समर्पक. आणि हे पुस्तक संपल्यावरही आपल्या मनात रेंगाळत राहतं, आपल्याला स्वतःच्या वेअरअबाउट्सबद्दल विचार करायला भाग पाडतं. आता एक विशेष घोषणा. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तके सादर करत आहोत. या कंटेंटला plotsformovies.com चे समर्थन आहे, जे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. तिथे आपण पुस्तक विकत घेण्याअगोदर ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पुस्तकाचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहू शकता. हो, तर नक्की भेट द्या. आणि हो, कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि समर्थन देऊन आम्हाला मदत करा. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकचा वापर करा. तुमच्या छोट्याशा मदतीने आम्हाला असे कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यास खूप प्रोत्साहन मिळेल. आणि हो, कमेंट्समध्ये भारतीय लेखकांचे तुमचे आवडते पुस्तक कोणते आहे ते नक्की सांगा. आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. पुढच्या वेळी भेटूया.